ओके. आपण यापूर्वी पाहिलंय की डिस्पर्शनचे किंवा व्हेरिएशनचे व्हेरिएशनचं मोजमाप करण्याचे 2 प्रकार आहेत. ॲब्सोल्यूट मेजरमेंट आणि रिलेटिव्ह मेजरमेंट. निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आणि तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप. ज्यावेळेला आपण विचलनाची व्हॅल्यू किंवा डिस्पर्शनची व्हॅल्यू दिलेल्या संख्यांच्या एककामध्येच व्यक्त करतो, त्यावेळेला त्याला ॲब्सोल्यूट मेजरमेंट असं म्हणतात. ओके. रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन ही ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहेत. याउलट ज्यावेळेला आपण विचलनाची व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये किंवा रेशोमध्ये, अंश आणि छेद स्वरूपात रेशोमध्ये व्यक्त करतो, त्यावेळेला त्याला रिलेटिव्ह मेजरमेंट असं म्हणतात. तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप असं म्हणतात. उदाहरणार्थ कोएफिशियंट ऑफ रेंज, कोएफिशियंट ऑफ मीन डेव्हिएशन किंवा कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन ही आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ही विचलनाची रिलेटिव्ह किंवा तुलनात्मक स्वरूपाची मोजमाप आहेत. ओके. आज आपण यातली काही तुलनात्मक आणि निव्वळ स्वरूपाची मोजमापाची साधनं बघणार आहोत. त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज, ओके, हा भाग आपण बघणार आहोत. अगोदर आपण रेंज, त्याला मराठीमध्ये विस्तार असं म्हणतात. ओके. विस्तार असं म्हणतात. तर आज आपण विचलनाची म्हणजेच डिस्पर्शनची ही 2 साधनं आपण बघणार आहोत. त्याचबरोबर क्वार्टाइल डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन ही 2 साधनं सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज ही 2 साधनं समजावून घेऊया. यातलं रेंज जे आहे, ज्याला मराठीमध्ये विस्तार असं म्हणतात, हे ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे डिस्पर्शनचं. विस्ताराचं ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे. आणि कोएफिशियंट ऑफ रेंज जे आहे ते रिलेटिव्ह मेजरमेंट आहे. ओके. हे रिलेटिव्ह हे तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप आहे कोएफिशियंट ऑफ रेंज किंवा विस्ताराचा सगुणक असं याला म्हणतात. ओके. आणि रेंज आहे त्याला विस्तार असं म्हणतात. विस्तार हे निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आहे, ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे डिस्पर्शनचं किंवा विचलनाचं. आणि कोएफिशियंट ऑफ रेंज हे विचलनाचं तुलनात्मक स्वरूपाचं किंवा रिलेटिव्ह मेजरमेंट आहे. ओके. आता रेंज म्हणजे काय? तर रेंज म्हणजे मराठीमध्ये याला आपण विस्तार असं म्हणतो. हा विस्तार कसा मोजायचा? तर दिलेल्या संख्यामधली जी सगळ्यात मोठी संख्या आहे आणि सगळ्यात लहान संख्या यांच्यामधल्या अंतरालाच विस्तार किंवा रेंज असं म्हणतात. ओके. दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या यांच्यामधल्या विस्ताराला रेंज असं म्हणतात. म्हणजे इथं रेंजचं सूत्र असं बनवता येईल या व्याख्येवरून, एल मायनस एस. रेंज इक्वल टू एल मायनस. एल म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू, लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या, आणि एस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू, लहानात लहान संख्या. दिलेल्या संख्यांमधली मोठ्यात मोठी संख्या लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे लहानात लहान संख्या यांच्या वजाबाकीलाच रेंज किंवा मराठीमध्ये विस्तार असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा या संख्या आहेत 5, 11, 3, 7, 21, ओके, 9 वगैरे वगैरे, या सगळ्या समजा संख्या आहेत. याची रेंज काढायची आहे. तर या रेंजमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? तर 21 आहे. ओके. सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती आहे? तर 3 आहे. स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे एस, एस इक्वल टू 3 आहे. ओके. या दोघांची वजाबाकी केली की जे मूल्य मिळतं त्यालाच रेंज असं म्हणतात. त्यामुळे रेंज इक्वल टू एल मायनस एस. एल ची व्हॅल्यू 21 वजा एस ची व्हॅल्यू 3. ओके. 21 मधनं 3 गेले, उरले 18. 18 ही याची रेंज आहे. लक्षात, एवढं सोपं आहे. रेंज म्हणजे काय? तर विस्तार. विस्तार म्हणजे काय? सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या यांच्यामधलं अंतर. ओके. इथं अंतर सगळ्यात ह्या दोघांमधलं अंतर 18 आहे, म्हणून याची रेंज 18 आहे. रेंज हे व्हेरिएशन मोजण्याचं, ओके, किंवा डिस्पर्शन मोजण्याचं ॲब्सोल्यूट म्हणजे निव्वळ स्वरूपात साधन आहे. ओके. आता कोएफिशियंट ऑफ रेंज म्हणजे काय? तर कोएफिशियंट ऑफ रेंज म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज, ओके, कोएफिशियंट ऑफ रेंज म्हणजे काय? तर कोएफिशियंट ऑफ रेंज ही एक मिनिट, जाऊ दे, इकडेच घेऊया.
कोएफिशियंट ऑफ रेंज. ओके, कोएफिशियंट ऑफ रेंज म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ रेंज मगाशी म्हटल्याप्रमाणे काय, हे रिलेटिव्ह स्वरूपाचं मोजमाप आहे. ओके, हे निव्वळ स्वरूपाचं मोजमाप नसून ते तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप आहे. त्यामुळे याचं हे मोजमाप इथं आता कुठल्याही प्रकारे दिलेल्या संख्यांची जी काय एकक असतील ती एकक विचारात घेत नाही. उदाहरणार्थ रेंज हे निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आहे. उदाहरणार्थ ही समजा ही लांबीची अंतर असते, लांबीचं हे असेल, आकडे असतील 5 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, तर त्याची रेंज 18 सेंटीमीटर अशी येईल. ओके, त्याला त्याला जे एकक संख्यांचं आहे तेच एकक इथे येईल. ओके, कारण ते निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आहे. परंतु रेंजमध्ये असं ही संख्या, दिलेल्या संख्या जरी कशाही प्रकारे असल्या, ओके, या सेंटीमीटरमध्ये जरी असल्या तरी कोएफिशियंट ऑफ रेंजमध्ये त्याचं उत्तर हे एकतर पर्सेंटेजमध्ये किंवा एकतर ते अंश आणि छेद स्वरूपात म्हणजे गुणोत्तर स्वरूपात व्यक्त केलं जातं. आणि त्यामुळे हे निव्वळ स्वरूपाचं मोजमाप नसून ते रिलेटिव्ह स्वरूपाचं, तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप आहे. ओके, तर कोएफिशियंट ऑफ रेंज काढण्याचं सोपं सूत्र आहे एल मायनस एस डिवायडेड बाय एल प्लस एस. हे कोएफिशियंट ऑफ रेंज काढण्याचं म्हणजेच मराठीमध्ये याला आपण विस्ताराचा सहगुणक, विस्ताराचा सहगुणक काढण्याचं एक सोपं सूत्र आहे एल मायनस एस छेद एल प्लस एस. एल म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू मोठी संख्या, एस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू लहान संख्या. ओके, मगाचंच उदाहरण घेऊया, मी संख्या परत मी लिहित बसत नाही. ओके, मगाच्या उदाहरणामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 21, बरोबर आहे, आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे 3. म्हणजे एल ची व्हॅल्यू आहे 21 वजा स्मॉल व्हॅल्यू आहे 3 छेद एल ची व्हॅल्यू आहे 21 अधिक 3. ओके, बरोबर 21 वजा 3 18. ओके, छेद 21 अधिक 3 24. 24 भागिले 18 करून जे काही उत्तर येईल ते म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज. ओके, हे उत्तर आता आपल्याला काढण्यासाठी कॅल्क्युलेटरचा आधार घेतला तर जास्त बरं पटकन होईल. ओके, हे उत्तर 0.75 येतो. आता याला कुठलंही एकक नाही कारण हे गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्त केलेलं आहे. म्हणजे इथे सेंटीमीटर असतील तर ते गेले, निघून गेले, वरती सेंटीमीटर खाली सेंटीमीटर निघून गेले, आणि त्यामुळे हे गुणोत्तर स्वरूपात व्यक्त केलेलं उदाहरण आहे आणि त्यामुळे याला कुठलंही एकक द्यायचं नाही आणि त्यामुळे हे रिलेटिव्ह स्वरूपाचं मेजरमेंट आहे. ओके, गुणात्मक स्वरूपाचं मेजरमेंट किंवा तुलनात्मक स्वरूपाचं मेजरमेंट आहे. येतं लक्षात? हे कोएफिशियंट ऑफ रेंज आहे. ओके, कोएफिशियंट ऑफ रेंज समजा याच्यामध्ये विचारलं तुम्हाला, याच्यामध्ये समजा वर्गीकृत सारणीमध्ये विचार, उदाहरणार्थ समजा 10 ते 20, ओके, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, ओके, अशा संख्या आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 1, 3, 5 आणि 2 ही फ्रिक्वेन्सी आहे. आता याच्यामध्ये रेंज काढा किंवा कोएफिशियंट ऑफ रेंज काढा असं म्हटलं तर कसं काढणार? सोपं आहे. लक्षात घ्या, या इकडे संख्या ही फ्रिक्वेन्सी आहे, या संख्या नव्या आहेत. ह्या हे इकडे जे फ्रिक्वेन्सी दर्शवते काय दर्शवतं तर अमुक एक संख्या किती वेळा आली हे दर्शवतं. त्यामुळे हा डेटा नाही आहे, डेटा इकडे आहे. ओके, या संख्या आहेत आणि याच्यामध्ये 10 पासून 50 पर्यंतच्या संख्या आहेत. सगळ्यात लहान संख्या 10 पर्यंतची आहे आणि सगळ्यात मोठी संख्या 50 पर्यंतची आहे. त्यामुळे इथे एस ची व्हॅल्यू 10 आहे. ओके, आणि एल ची व्हॅल्यू म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू इथं 50 आहे. ओके, त्यामुळे एवढं सगळं लक्षात घेण्याची विचार गरज नाही. वर्गीकृत सारणीमध्ये रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आपल्याला काढायचं असेल तर इथं वर्गांची सगळ्यात पहिला वर्ग जो असेल त्याची खालची मर्यादा ही एस ची व्हॅल्यू असते, सगळ्यात कमी व्हॅल्यू स्मॉलेस्ट व्हॅल्यू, आणि सगळ्यात वरचा वर्ग जो असेल सगळ्यात मोठा वर्ग त्याची वरची मर्यादा ही लार्जेस्ट व्हॅल्यू असते. आणि ह्या किमती जर याच्यामध्ये टाकल्या तर मग रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज या पद्धतीनं काढता येईल, वर्गीकृत सारणीमध्ये सुद्धा काढता येईल. ओके, आता आपण रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज बघितलं. ओके, हे दोन प्रकार आपण बघितले. त्यातला रेंज हा डिस्पर्शनचं, विचलनाचं मोजमाप करण्याचा निव्वळ स्वरूपाचा मार्ग आहे आणि कोएफिशियंट ऑफ रेंज म्हणजे विस्ताराचा सहगुणक हा विचलनाचं मोजमाप करण्याचा कसला मार्ग आहे? तुलनात्मक स्वरूपाचा मार्ग आहे. दुसरा प्रकार आपण समजावून घेणार आहोत तो म्हणजे क्वार्टाइल डेव्हिएशन. ओके, क्वार्टाइल डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन.
क्वार्टाइल डेविएशन, ओके, आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. ओके, याला मराठीमध्ये आपण चतुर्थक विचलन म्हणजे क्वार्टाइल डेविएशन आणि चतुर्थक विचलनाचा सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन असं म्हणतो. ओके, चतुर्थकांमधली विश्वासार्हता मोजण्यासाठी याचा वापर होतो. ओके, आपण यापूर्वी चतुर्थक म्हणजे काय बघितलंय, क्वार्टाइल्स म्हणजे काय बघितलंय, चतुर्थकांशी संबंधित व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, तर इथे आपण चतुर्थकांचा विचार करतो. चतुर्थक जी काढली आहेत त्या चतुर्थकांवरची विश्वासार्हता चेक करण्यासाठी याचा वापर होतो. आता याच्यामध्ये आपण बघितलंय की चतुर्थक आपण पहिलं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक काढतो, बरोबर आहे. सॉरी, दुसरं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक काढतो. नाही, सॉरी, मी चुकीचं बोलतोय. पहिलं चतुर्थक म्हणजे Q1 आपण काढतो, ओके, आणि Q3 काढतो. Q2 आणि Q4 आपण काढत नाही, वापरत नाही. Q2 वापरत नाही कारण Q2 म्हणजे मीडियन असते आणि Q4 म्हणजे शेवटची संख्या असते आणि त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही, त्याची गरज पडत नाही. हे आपण यापूर्वी पाहिलंय. आपण जे काढतो ते नेहमी Q1 आणि Q3 काढतो, बरोबर आहे. आपण Q1 आणि Q3 चा वापर नेहमी करतो आणि त्यामुळे Q1 आणि Q3 काढतो. या Q1 आणि Q3 वरची विश्वासार्हता चेक करण्यासाठी आपण हे वापरत असतो. त्यातलं क्वार्टाइल डेव्हिएशन, त्याला मराठीमध्ये आपण चतुर्थक विचलन म्हणतो, हे ऍब्सोल्यूट मेजरमेंट आहे, निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आहे. ओके, ऍब्सोल्यूट आहे आणि हे रिलेटिव्ह आहे, म्हणजे तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप आहे. कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. या क्वार्टाइल डेव्हिएशनलाच इंटर क्वार्टाइल रेंज असं पण म्हणतात. इंटर क्वार्टाइल रेंज असं पण म्हणतात आणि या कोएफिशियंटला कोएफिशियंट ऑफ इंटर क्वार्टाइल रेंज असं पण म्हणतात. ओके, परंतु नॉर्मली क्वार्टाइल डेव्हिएशन म्हणण्याचं पद्धत जास्त आहे म्हणून आपण क्वार्टाइल डेव्हिएशन असंच म्हणूया. ओके, आता यातलं जे क्वार्टाइल डेव्हिएशन आहे ते क्वार्टाइल डेव्हिएशनला कसं काढायचं, त्याचं सूत्र काय आहे, तर क्वार्टाइल डेव्हिएशनला मी QD असं म्हणतो थोडक्यात. ओके, म्हणजे मला पूर्ण लिहित बसायला नको. क्वार्टाइल डेव्हिएशन इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2 या सूत्राचा वापर करून आपण क्वार्टाइल डेव्हिएशन काढू शकतो. ओके, Q3 मायनस Q1 अपॉन 2. ओके, याचा अर्थ काय होतो, तर क्वार्टाइल डेव्हिएशन काढण्यासाठी अगोदर आपल्याला Q1 आणि Q3 काढावे लागतील आणि त्याच्या व्हॅल्यू मिळाल्या की त्या व्हॅल्यू या सूत्रामध्ये टाकून आपण क्वार्टाइल डेव्हिएशन काढू शकतो. येते लक्षात. आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन काढण्याचं सूत्र काय, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. ओके, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन ऑफ QD, मी नुसतं QD म्हणतो. ओके, इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन Q3 प्लस Q1. हे सूत्र वापरून आपण कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन काढू शकतो. ओके, आता ही दोन्ही सूत्र वापरण्यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सर्वप्रथम Q1 आणि Q3 काढावे लागतील आणि Q1 Q3 काढल्यानंतर त्या ज्या व्हॅल्यू मिळतील त्या सूत्रामध्ये टाकून आपण क्वार्टाइल डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन काढू शकतो. क्वार्टाइल डेव्हिएशनला मराठीमध्ये चतुर्थक विचलन असं म्हणतात आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशनला मराठीमध्ये चतुर्थक विचलनाचा सहगुणक असं म्हणतात. एका उदाहरणामध्ये आपण हे समजावून घेऊया. आपण वर्गीकृत सारणीचं उदाहरण वापरूया. ओके, वर्गीकृत सारणीचं उदाहरण वापरूया. ओके, अवर्गीकृत सारणीमध्ये बघण्याची गरज नाही कारण तिथे Q1 आणि Q3 कशा काढायची याची प्रॅक्टिस आपण भरपूर केली आहे यापूर्वी. इथं आता आपण वर्गीकृत सारणी बघूया. 0 ते 10, 10 ते 20, ओके, 20 ते 30, 30 ते 40 अशा सारणीला आपण वर्गीकृत सारणी असं म्हणतो. 40 ते 50 मी एवढीच सारणी घेतो, मोठी घेत नाही. ओके, याची फ्रिक्वेन्सी 1, 3, 4, ओके, 1 आणि 1. ओके, जरा बदलू का, जरा बदलूया डेटा.
अशासाठी बदलतो की अगदी सारखा दिसतोय. इथं 2 घेऊ. ओके, मी थोडंसं सिम्प्लिफिकेशनसाठी घेत होतो. 3 3 6 आणि 1 7 म्हणजे पुन्हा इथे 3 आले. ठीक आहे, हरकत नाही. इथे एनची व्हॅल्यू 10 आहे. ओके, एनची व्हॅल्यू 10 आहे. आपल्याला अगोदर क्वार्टाइल डेविएशन काढण्यासाठी आपल्याला Q1 आणि Q3 पहिले काढले पाहिजेत. तुमच्या लक्षात आलं असेल, Q1 ची व्हॅल्यू अगोदर काढली पाहिजे आणि Q3 ची व्हॅल्यू काढली पाहिजे. ते दोन काढल्याशिवाय आपल्याला क्वार्टाइल डेविएशन काढता येत नाही. मग अगोदर आपण पटपट Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू काढून घेऊया. त्यासाठी अगोदर आपल्याला CF लिहावं लागेल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहावी लागेल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहित असताना 0 ते 10 या वर्गाची 1, 10 ते 20 या वर्गाची 1, हे 1 अधिक 3 बरोबर, सॉरी 1 अधिक 3 बरोबर 4. ओके, हे 4 अधिक 3 बरोबर 7. 7 अधिक 3 बरोबर 10. हा 4 ने 3 7, 3 3 6 7 8 9 10. काय चुकलं? 1 अधिक 3 4, 4 अधिक 3 7, 7 अधिक 3 नाही तर चुका होत आहेत. 7 अधिक 2 हे 7 अधिक हे 2 बरोबर 9 आणि हे 9 अधिक हे 1 बरोबर 10. ओके, ही झाली CF. ओके, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता. आता काढल्यानंतर आपला अगोदर फर्स्ट क्वार्टाइल काढूया. फर्स्ट क्वार्टाइल काढण्यासाठी Q1 क्लास मिळवायला लागेल. Q1 क्लास मिळवण्यासाठी Q1 क्लास इक्वल टू साईज ऑफ ओके 1 कंसात n/4 बरोबर ना, आठवते ना, n/4 आयटम. ओके, इक्वल टू साईज ऑफ एनची व्हॅल्यू, मी आता हे सगळं साईज ऑफ सारखं लिहित बसत नाही. एनची व्हॅल्यू 1 बाहेर आहे कंसाच्या, एनची व्हॅल्यू 10/4 आयटम बरोबर आहे. बरोबर 10/4 म्हणजे 2.5 येतात आणि 2.5 न ह्या एकला गुणलं की 2.5च येतात. ओके, 2.5 2.5 येतात. मग 2.5 2.5 आयटम. 2.5 कुठे राहतात? 2.5 लाईज इन दिस क्लास. ओके, 2.5 ओके 2.5 लाईज इन क्लास 10 ते 20 बरोबर आहे. ओके, त्यामुळे Q1 क्लास इक्वल टू, म्हणून Q1 क्लास इक्वल टू काय येणार? 10 ते 20 बरोबर आहे, 10 ते 20. आता Q1 क्लास 10 ते 20 आला म्हटल्यावर त्यात आपल्याला व्हॅल्यू मिळतील. L1 ची व्हॅल्यू इक्वल टू 10 लॉग, आठवत असेल तुम्हाला, हा जो Q1 क्लास आला त्याची खालची मर्यादा 10 म्हणजे L1. त्यानंतर आपल्याला काय लागतं, n/2 ची व्हॅल्यू आहेच, 1 इंटू ब्रॅकेट n/4 ची व्हॅल्यू 2.5 आलेलीच आहे. ओके, त्यानंतर मायनस CF ची व्हॅल्यू लागेल. CF कोणाची? अगोदरच्या वर्गाची CF, अगोदरच्या वर्गाची म्हणजे ह्याच्या अगोदरचा वर्ग जो आहे त्याची CF. ह्याच्या अगोदरचा वर्ग कुठला आहे? 0 ते 10. त्याची CF किती आहे? 1 F. आणि इंटू आय म्हणजे क्लास इंटरवल, तो किती आहे? प्रत्येक वर्गाची खालची मर्यादा आणि वरची वर्गात यांच्यामधलं अंतर, प्रत्येकामध्ये 10-10चं अंतर आहे, त्यामुळे आय इक्वल टू 10. ओके, आता या किमती सूत्रामध्ये टाकून Q1 इक्वल टू L1 ची व्हॅल्यू 10 प्लस 2.5. मी सूत्र लिहित नाही की लिहायला हवंय? सूत्र आठवतंय का तुम्हाला? सूत्र काय आहे ते? L1 प्लस 1 इंटू ब्रॅकेट n/4 मायनस CF
बरोबर आहे, अपॉन एफ इंटू आय. ओके, सूत्रामध्ये किमती टाकल्या. L1 ची किंमत आहे 10 अधिक एन अपॉन हे 4 किती आहे 2.5 मायनस हा एफ जरा वर लिहिला पाहिजे, पुन्हा तुमचा गोंधळ व्हायचा. हा एफ इथे वरती थोडा लिहितो, सूत्रामधला एफ. ओके, मायनस सी एफ ची व्हॅल्यू किती आहे 1 छेद एफ ची व्हॅल्यू किती आहे. एफ म्हणजे इथे आपण एफ लिहायचं राहिलं. एफ म्हणजे त्या वर्गाची मर्यादा, त्या वर्गाची एफ फ्रिक्वेन्सी. तो जो वर्ग आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 3 आहे. एफ इक्वल टू 3. जो Q1 क्लास मिळाला त्याची फ्रिक्वेन्सी. ओके 3. त्यामुळे याची व्हॅल्यू 3 इथे खाली. इथे आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या, या सगळ्या किमती मिळाल्या सूत्रामध्ये टाकल्या. इथे आता पलीकडे घेतलंय मी Q1 इक्वल टू ओके हे L1 चे 10 आहेत तसेच. त्यानंतर 2.5 मायनस 1 2.5 मधनं 1 गेला, उरला 1.5 बरोबर ना. 1.5 आता पॉईंट मोठा येतोय 1.5 ओके छेद एफ ची किंमत 3 गुणिले 10 3 गुणिले 10 ओके बरोबर. हे 10 आहे तसे राहू देत, प्लस हे 1.5 गुणिले 10 यांचा गुणाकार पहिला करून घ्यायचा. 1.5 गुणिले 10 म्हणजे 15. या दोघांचा गुणाकार 15 येईल. 1.5 गुणिले 10 केला तर 15. 15 भागिले 3 बरोबर 10 अधिक 15ला 3 न भागलं, उत्तर 3 15. ओके बरोबर 10 अधिक 5 15 म्हणजे Q1 आली 15. ठीक आहे, Q1 15 आली. आता याच पद्धतीने Q3 काढली पाहिजे. ओके Q3 काढण्यासाठी Q3 क्लास सर्वप्रथम Q3 क्लास काढण्यासाठी साइज ऑफ ओके साइज ऑफ 3 कंसाच्या बाहेर. तुम्हाला आठवत असेल Q3 क्लास काढता आपण 3 कंसाच्या बाहेर घेतो n/4 आयटम ओके इक्वल टू साइज ऑफ 3 कंसात n ची व्हॅल्यू 10 आहे या उदाहरणामधली छेद 4 आयटम बरोबर 3 कंसात याचा भागाकार आपण बघितला मगाशी 2.5 येतो 10/4 केला तर, आणि याचा गुणाकार 2.5 गुणिले 3 बरोबर 7.5. याचा गुणाकार 7.5 येतो 7.5 आयटम. ओके आता हा 7.5 आयटम कुठे राहतो हे आपल्याला चेक करायला हवंय. 7.5 कुठे राहतात सीएफ मध्ये, तर इथे राहतात बरोबर ना, इथे राहतात या क्लासमध्ये 30 ते 40 मध्ये. ओके त्यामुळे 7.5 आयटम लाइज इन दी CF आहे ती 9. ओके CF किंवा डायरेक्ट क्लास म्हटलं तरी चालतंय. ओके हां 9. ओके देअरफॉर मग CF 9 कोणाची आहे, तो क्लास म्हणजे Q3 क्लास. CF 9 कोणाची आहे 30 ते 40 ची आहे. 9 ही CF कोणाची आहे 30 ते 40 ची आहे. म्हणून Q3 क्लास बरोबर Q3 क्लास आपल्याला मिळाला तो आहे किती आहे तो 30 ते 40. 30 ते 40. आता यामधून किमती काढूया. याच्यामध्ये L1 येणार 30, आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचे. L1 येणार 30 लॉवर व्हॅल्यू लॉवर लिमिट. ओके त्यानंतर 3 इंटू ब्रॅकेट n/4 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली आहे, हे 3 आहेत. n/4 ची व्हॅल्यू आपण काढली 7.5. ओके त्यानंतर CF म्हणजे काय, अगोदरच्या क्लासची CF. ओके हा जो Q1 क्लास आपला Q3 क्लास जो मिळाला त्याच्या अगोदरच्या क्लासची CF म्हणजे 7. ही हा अगोदरचा क्लास आहे, याच्या अगोदरचा क्लास हा आहे, त्याची CF 7. ओके म्हणजे इथे CF ची व्हॅल्यू 7. ओके त्यानंतर हा F म्हणजे काय, या सूत्रामधला F म्हणजे काय, तर हा जो क्लास Q3 क्लास मिळाला त्याची F म्हणजे इथे 2.
ओके, एफ इक्वल टू 2 आणि आय ची व्हॅल्यू किती आहे? आय ची व्हॅल्यू आहे 10. या वर्गामधलं अंतर 30 आणि 40 मधलं अंतर 10. ओके, आता हे सगळ्या व्हॅल्यू सूत्रामध्ये टाकायच्या. त्यासाठी सूत्रामध्ये टाकल्या सूत्र काय येईल? सर्वप्रथम सूत्र लिहूया. ओके, Q3 इक्वल टू L1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4 मायनस CF बरोबर आहे अपॉन F इंटू I. ओके, याच्यामध्ये किमती टाकल्या. L1 ची किंमत आहे 30 बरोबर ना. L1 ची किंमत आहे 30. 3 मायनस हे 3 इंटू 1 अपॉन n अपॉन 4 ची किंमत आहे 7.5 म्हणजे L1 ची किंमत 30. ओके, अधिक याची किंमत आहे 7.5 मायनस CF ची व्हॅल्यू किती आहे? CF ची व्हॅल्यू आहे 7 आणि F ची व्हॅल्यू आहे 2. CF ची व्हॅल्यू आहे -7, याची 7 व्हॅल्यू आहे, F ची व्हॅल्यू आहे 2 आणि I ची व्हॅल्यू आहे 10. ओके, बरोबर 30 प्लस या दोघांची वजाबाकी 7.5 मधनं 7 गेले म्हणजे 0.5 शिल्लक राहणार छेद 2 गुणिले 10 बरोबर 30 प्लस 0.5 गुणिले 10. 0.5 ला 10 ने गुणलं तर 5 उत्तर येतं. 5/2. ओके, इक्वल टू 30 प्लस 5 ला 2 ने भागलं, 5 ला 2 ने भागलं तर 2.5 उत्तर येणार म्हणजे 32.5 बरोबर आहे. आता आपल्याला Q1 आणि Q3 दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे, आता आपण रेंज आणि सॉरी क्वार्टाईल डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन दोन्ही काढू शकतो. आपण क्वार्टाईल डेव्हिएशन काढूया अगोदर. क्वार्टाईल डेव्हिएशन काढण्याचं सूत्र काय आहे? क्वार्टाईल डेव्हिएशन काढण्याचं सूत्र आहे क्वार्टाईल डेव्हिएशन QD इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2 इक्वल टू Q3 किती आहे? Q3 ची व्हॅल्यू आहे 32.5 वजा Q1 ची व्हॅल्यू आली आहे Q1 ची व्हॅल्यू नाही इथे चढली ना आपण. Q1 ची व्हॅल्यू आली 15 छेद 2 बरोबर. 32.5 मधनं 15 गेले. तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघू शकता 17.5 येतील. 15 2 30 आणि वरचे 2.5 17.5 येतील छेद 2. 17.5 छेद 2. ओके, मग आता इक्वल टू 17.5 छेद 2 किती येतात? याला जर भागलं आपण तर 2×8 = 8 उरला 1 5 घेतले पॉइंट 2×7 = 14. ओके, उरला 1 2×5 = 10 8.75 येईल क्वार्टाईल डेव्हिएशन. ओके, आता कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं म्हटलं तर इथेच घेतो. ओके, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं म्हटलं तर कोएफिशियंट ऑफ QD क्वार्टाईल डेव्हिएशन इक्वल टू ओके, सूत्र काय आहे ते Q3 मायनस Q1 अपॉन Q3 प्लस Q1. ओके, Q3 किती आहे? इथं आपण घेतलेच आहेत 32.5 आहे वजा Q1 किती आहे? 15 आहे छेद 32.5 Q3 ची व्हॅल्यू अधिक 15. ओके, 32.5 मधनं गेले 17.5 शिल्लक राहतात. मगाशी काढून बघितले 17.5
आणि 32.5 मध्ये 15 मिळवले तर होतात 15 15 त्रिक 45 47.5 47.5 ओके. आता 17.5 ला 47.5 ने भागायचं. 17.5 भागिले 47.5 उत्तर येणार 0.37 0.368 येते. पुढचा एक सोडून दिला मी म्हणून एक वाढवला. 0.368 असं उत्तर आले. ओके. आपल्याला 2च दशांशस्थळापर्यंत व्यक्त करायचं असेल तर हा 8 सोडून द्यायचा आणि हा सोडून देत असताना ही जी संख्या आपण सोडून देतोय पुढची ती जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर ही संख्या 1 ने वाढवायची, नाहीतर नुसतेच सोडून द्यायचे. असं आपण करू शकतो. ओके. हे आहे कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. ओके. तर आज आपण याचे डिस्पर्शनचे 2 प्रकार बघितले, रेंज आणि क्वार्टाइल डेव्हिएशन, आणि त्याचे पुन्हा रिलेटिव्ह मेजरमेंटमध्ये कोएफिशियंट ऑफ रेंज आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन हा भाग बघितला.